मंत्री, संत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, बलात्कारी कोणही असो, ज्या व्यक्तीला जर का पट्ट्यावर घ्यायचं झालं तर त्या व्यक्तीला रमेश पाटील पट्ट्यावर घेतात. पण मग प्रश्न एक सगळ्यांना पडतो की रमेश पाटील यांच्याकडे यांचे नंबर कुठून येतात. आज आमचे मित्र रमेश भाऊ पाटील, महाराष्ट्राची बुल्लुक मैदानी तोप जर म्हणलं तर रमेश भाऊ पाटील. भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या महाराष्ट्राला तो पडलेला आहे, तुम्हाला हे सगळ्यांचे नंबर कुठून भेटते? ऑनलाईन ऑनलाईन सगळं ऑनलाईन चालू होतं. काय कोणाकडे मिळत नाही ते नंबर तुमच्याकडे राहते? आहे तुम्ही माझ्याकडे आहे, सगळ्यांचे नंबर आहे का? बरोबर. धन्यवाद रमेश भाऊ. जय शिवराय. जय शिवराय, जय हिंद. आज आमचे मित्र रमेश भाऊ पाटील, महाराष्ट्राची बुल्लुक मैदानी तोप जर म्हणलं तर रमेश भाऊ पाटील. भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या महाराष्ट्राला तो पडलेला आहे, तुम्हाला हे सगळ्यांचे नंबर कुठून भेटते? ऑनलाईन ऑनलाईन सगळं ऑनलाईन चालू होतं. काय कोणाकडे मिळत नाही ते नंबर तुमच्याकडे राहते? आहे माझ्याकडे आहे, सगळ्यांचे नंबर आहे का? बरोबर. धन्यवाद रमेश भाऊ. जय शिवराय. जय शिवराय, जय हिंद. तर मंडळी, हे होते रमेश पाटील. आता तुम्ही ऐकलंय, रमेश पाटील यांनी या सगळ्या लोकांना जे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले आहेत त्यांनी नंबर कसे मिळवलेत. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे नंबर मला सोशल मीडियावरनं मिळतात, ऑनलाईन मिळतात. आता ऑनलाईन मिळवण्याची त्यांची काय युक्ती आहे किंवा कशा पद्धतीनं ते हे नंबर मिळवतात हे मात्र त्यांच्याकडनं सविस्तर पद्धतीनं जाणून घ्यावंच लागेल आणि त्यासाठी निश्चितच आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पण त्यांनी हे जे काही उत्तर दिलं याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. या व्हिडिओचे सौजन्य या व्यक्तीचे आहेत ज्यांनी हा त्यांचा छोटासा बाईट घेतला. धन्यवाद.